आज आपण मशीनवर काच कसे करायचे ते बघणार आहोत। तर आपल्याकडे बघा काच करायची मशीन नसते, घरचीच मशीन असते जी फक्त शिलाई करू शकतो। तर त्या मशीनवरच बटन लावायचे, काच कसे करायचे ते आज तुम्हाला मी माझी पद्धत दाखवणार आहे। तुमची वेगळी असू शकते। तर सुरुवातीला मी ब्लाउजवर खुणा करून घेतलेल्या आहेत समान अंतरावर आणि त्यानंतर आपल्याला मशीनची टीप बारीक करून घ्यायची एकदम, जे आपण बारीक मोठी असते 5 वरची मोठी 2.5 वरची छोटी। तर मी अगदी 2, 2.25 किंवा 2.5 अशी टीप करून घेतलेली आहे आणि मग आपल्याला या पद्धतीत काच करायचा आहे। बघा सुरुवातीला मशीनची सुई आत गेली की तिथेच एका जागेवर 5-6 वेळा मशीन मागे पुढे करून आपल्याला झिगझॅग या पद्धतीत टीप मारून नंतर ह्या टोकाला आल्यानंतर इथं परत 5-6 वेळा उभी टीप मारून घ्यायची आणि मग परत झिगझॅग करून राऊंड करून सुरुवातीचं जे टोक सुरू केलं होतं तिथं एंड करायचं आहे टीपचा। अशा पद्धतीने आपल्याला काच करायचे आहेत। बघा किती छान आणि सुंदर आलेत। इथे तुम्ही पांढरा दोरा जर तुमच्या कस्टमरला आवडत असेल तर तुम्ही लावू शकता काच दिसण्यासाठी, पण माझे जे क्लायंट असतात त्यांना मॅचिंगच दोरा लागतो, त्यामुळे मी याच दोऱ्याने काच करून दाखवते तुम्हाला। तर या पद्धतीने काच आपले घरच्या घरी होऊ शकतात। पहिले तरी 5 रुपये दिले की काच करून द्यायचे ब्लाउजला, पण आता कोणी देत नाही काच करून, त्यामुळे अशी ही पद्धत मला वाटलं तुम्हाला दाखवावी। म्हणजे तुम्ही पण जर अडचणीत असाल काच करता येत नसतील तर तुमच्यासाठी फायदा होईल म्हणून म्हटलं चला हा एक व्हिडिओ करून टाकूया। तर एका ताईची कमेंट आलेली होती मला की वेगळ्या दोऱ्याने काच करून दाखवा, तर तसा वेळच भेटला नाही ताई, त्यामुळे मी जे माझे चालू काम आहे त्यात थोडे व्हिडिओ काढून टाकत असते। जेव्हा निवांत होईल तेव्हा एक्स्ट्राचे व्हिडिओ काढून टाकू शकत असते, पण आत्ता सध्या मे महिना असल्यामुळे जरा कामाचा व्याप असतो आपल्याला, ब्लाऊज असतात बऱ्यापैकी शिवायला, त्यामुळे जमत नाही वेगळे करून टाकायला व्हिडिओ। तर या पद्धतीने मी हे सगळे काच करून घेतलेले आहेत। आता जो वरचा काज आहे सुरुवातीचा, त्या काजला आपल्याला ब्लाऊज फिरवण्यासाठी हातात कापड राहत नाही, त्यामुळे काय करायचं उलटा करायचा ब्लाऊज आणि मग सेम तसाच काज करायचा, कारण आपला बॉबिनला सुद्धा मॅचिंगचा दोरा असतो, त्यामुळे काही फरक पडत नाही। ब्लाऊज उलटा करायचा आणि मग मागं पुढं सरकवण्यासाठी आपल्या हातात कापड राहतं मोठं। अशा पद्धतीने हे काज मी पूर्ण तयार करून घेतलेत, एकदम छान होतात। आता हे कटिंग कसे करायचे ते पण मी पुढे दाखवते। तर हा टूल असतो जो आपण टीप उसवण्यासाठी आणलेला असतो, त्या टूलनी हे कटिंग करता येतं। तर ते अख्खं कापड पुढे फाटत जाऊ नये म्हणून पुढे सुई आडवी लावायची, म्हणजे तिथंच थटते हे टूल हे, तर त्यासाठी सुई लावली आहे। पण तसं जर जमत नसेल तर मग अशी डायरेक्ट आतल्याच म्हणजे काजाच्या मधोमधच सुई परत बाहेर काढायची, त्या टूलचं जे टोक आहे ते, म्हणजे बाहेरच्या साईडनी जास्त मोठा काज कापला जात नाही। जेवढं आपल्याला अंतर पाहिजे तेवढं ते आपण जसं सुईमध्ये टाका घेतो हातशिलाई करताना तशी सुई हे टोक वर काढायचं आणि जेवढं पाहिजे तेवढंच कट होतं मग। तर अशा पद्धतीने हे सगळे कटिंग करून घेते मी आणि शेवटीचे जे काज असतात ते क्रॉस पट्टीवर योगपट्टीवर असतात, ते जाड कापड असल्यामुळे याच्यातून कट होत नाही, तर ते कात्रीनेच कट करावे लागतात। तर ते तुम्ही पुढे बघालच कात्रीने कसे कट करायचे ते। तर त्या अगोदर ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला आणि लाईक द्या व्हिडिओला, आणि नवीन बघत असाल आपले व्हिडिओ तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी दाबा। तर या पद्धतीने आपण बघा कात्रीने सुद्धा कट करू शकतो, फक्त जास्त कात्रीचं टोक आत घालायचं नाही, नाहीतर मग जास्त कापला जातो ब्लाऊज। आणि शेवटचा तर खूपच जाड असल्यामुळे तो कात्रीत सुद्धा बसत नाही, मग असा कात्रीवर असा दाब द्यायचा किंवा एक बुक्की मारायची म्हणजे मग कट होतो, पण कात्रीच्या टोकामध्येच फक्त धरायचं कापड म्हणजे जास्त
काज मोठा होत नाही किंवा ब्लाऊज फाटला जात नाही. या पद्धतीने बघा जेमतेम जेवढं बटन आतमध्ये घुसणार आहे तेवढंच होल केलेलं आहे काजला. तर तुम्ही सुद्धा या आधीचा व्हिडिओ बघितला नसेल गोट मारण्याचा तो पण बघा आणि भेटूयात पुढच्या